ना खवा ना मिल्क पावडर, अगदी आपण झटपट 10 रुपयामध्ये पेढे बनवून तयार करूया। त्यासाठी आपण एक छोटी वाटी साखर घेतली आहे, अर्धी वाटी पाणी घातले आहे। त्याला आपण आता साखर विरघळेपर्यंत वितळून घ्यायचे आहे। त्याला जास्त चाचणी कडक करायची नाही। साखर विरघळल्यानंतर त्यात 1 चमचा खोबरे पावडर टाकायचे आहे। खोबरं पावडर मिक्स करून घेऊ आणि अगदी झटपट पटकन तयार होणारे हा पेढा आहे। अगदी कमी साहित्यात 10 रुपयामध्ये हा झटपट तयार होतो। चाचणी काढून ठेवायची आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवू। पॅनमध्ये 1 चमचा तूप घातले आहे। तूप पूर्णपणे वितळले की त्यात आपण पार्लेजीचे 10 रुपयाचे बिस्किट घालून घेऊ। बिस्किट घालून घ्यायचे आहे। हे बिस्किट थोडे गरम झाले की यात आपण गरम दूध घालून घेऊ। तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे पदार्थ कसे वाटतात ते नक्की कळवा। तुम्ही कमेंट केलं तरच मला पण समजेल की माझे पदार्थ तुम्हाला आवडतात की नाही। आता आपण यात गरम केलेले 1 कप दूध घालून घेऊ। दूध घालून घेतले की सर्व बिस्किटे भिजले पाहिजेत, तेव्हाच आपली बिस्किटे मऊ पडतील। जर दूध कमी पडले तर परत तुम्ही दूध घालू शकता। मी आणखी थोडे दूध घातले आहे। 1.5 कप दूध घातले आहे। पहिले 1 कप घातले होते, नंतर अर्धा कप घातले आहे। आता आपले बिस्किट एकदम मऊसूत झालेले आहेत आणि घट्ट पण झालेले आहेत। आपलं सारण एकदम रेडी झालं आहे। त्यात आपण हे बनवून ठेवलेली चाचणी घालून घेऊ। यात अगदी 4 चमचे साखर घेतली होती मी आणि 1 चमचा खोबरं पावडर घातलेले आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊ। हे सर्व मिश्रण मिक्स चांगल्या प्रकारे करून घ्यायचं, म्हणजे साखर सगळीकडे मिक्स झाली पाहिजे। साखर व्यवस्थित मिक्स झाले तरच आपला पेढा गोड बनेल। आता आपला मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे, पेढा बनवण्यास योग्य आहे। त्यासाठी आता आपण हे सर्व मिश्रण करताना गॅस मंद ठेवायचा आहे। मोठा गॅस ठेवला तर करपेल आणि कलर बदलेल। आता आपलं सारण एकदम रेडी आहे। याच्यावर मी विलायची पावडर आणि थोडे जायफळ घातले आहे, ते पण आता आपण मिक्स करून घेऊ। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। आता याचा गोळा व्यवस्थित बनत आहे। आता याला थंड करण्यासाठी आपण ताटलीत काढून घेऊ। आता आपलं मिश्रण काढून घेऊ। आता हे मिश्रण थंड झाले, याचे मी पेढे बनवून दाखवते। याचा छोटे मोठे आपल्या मनावर गोळे घ्यायचे आहेत आणि याला चांगले स्मूथ होईपर्यंत गोल करायचे आहे। हा पेढा माझा तयार झाला आहे। त्याच्यावर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता लावून सजवू शकता। मी पिस्ता लावले आहे आणि पहा किती छान पेढा दिसत आहे।